one of the great white ball players. रोको, अब इनको कौन रोकेगा? देखिए इंग्लैंड वर्सेस इंडिया सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा अनुभवूया विनोदाच्या ताऱ्यांनी चमचमणारी आनंदाची पौर्णिमा घेऊन आलेली हास्य रजनी, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार, टेन्शन तलवार, को पावर्ड बाय पुन्हा गाडगे आणि सन्स लिमिटेड. विनोदाच्या वेगवेगळ्या रंगांनी चमचमणारे तारे आणि तारका या मंचाच्या अवकाशात अवतरलेले आहेत. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. या हास्य रचनेचा मनमुराद आनंद घेण्यासाठी आतुर आहेत दर्दी हास्य रसिक. त्यांचं देखील स्वागत. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सईद आमोणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. चला तर मंडळी, सुरू करूया आजची ही हास्य रचनी. मंडळी, हास्य जत्रेत अल्पावधीतच आपल्या सगळ्यांचं लाडकं झालेलं कुटुंब आज पुन्हा एकदा तुमच्या समोर येणार आहे. अर्थात तुमच्या समोर येत आहेत बिचारा पण वैतागलेला बाप प्रसाद खांडेकर, शांत आणि सोशिकाई नम्रता संभेराव आणि अग्गो अग्गो आई म्हणत तिच्या जवळ येणारा भाबडा मुलगा ओंकार भोजने. सॉरी बाबा, सॉरी बाबा, चुकून झालं बाबा. ते गाणे ऐकून त्यामुळे कळलं नाही बाबा. सॉरी सॉरी. तुझा सॉरी काय तुमचं सकाळ सकाळ नुसते मारहाण करताय त्याला? बघा तेव्हा नुसते मारत असत. कुठे गेलं माझं लेकरू? लेकरू लेकरू काय झालं? काय झालं? काय झालं? काय झालं ओंक्या? अगं अगं आई, मारू नका ना. नीट बोल. मी बोलते त्याच्याशी. तुम्ही जरा शांत व्हा, जरा शांत व्हा. मी ये सोन्या, ये माझं लेकरू. हा, फक्त निमित्त हवं असतं या माणसाला. कुठल्या जन्माचा बदला घेतोय कोण जाणे. बघ बघ डोळ्यातून बघ कशी हैवानीय टपकते. सावधान, लेकरू आहे हे. तुमच्यामुळेच होतंय हे. तुम्ही सतत रागराग करताना त्याचा म्हणून हे असले शब्द बोलायला शिकलाय. हा, तुम्ही शांत व्हा, एकदम शांत. मी बोलते त्याच्याशी. मी शांत. अजिबात हात करायचा नाही. मी शांत. प्लीज बोल बोल. मला सांग. हा, बोल. काय झालं, मी माझा व्यायाम करत बसलो होतो. हो. चुकून ते वजन बाबांवर पडलं. लागलं का कुठे तुम्हाला? नाही, मला पण तोच विचार आला. मग मी घाबरू पण बाबा विचार न करताच चवताळू. आई, चवताळू. हा आई, मी तुला कवटाळू. मी तुझा ताळू फोडेन तुझं. नीट बोल. इकडे. खूप मारताय तुम्ही लेकराला. आपलं बाळ आहे, एवढं नाही मारायचं. इकडे. तुम्ही लांब. मी आहे. हा, तू ये. तुम्ही बॉडी लांब. बनवायची तुला. बॉडी बनवायची. अहो बनवते ना. तुमचं काय जातंय? त्याला बॉडी बनवायची, त्याला बनवतं. तुमचं काय जातंय मला तुमचं सांगा. काय जातंय म्हणजे माझंच जातंय. काय जातंय? मला सगळा पगार खातोय. ह्याच्या ट्रेनरचे पैसे, ह्याच्या डाएटचे पैसे कोणाचं जातंय? माझंच जातंय. अहो लेकरासाठीच करताय ना तुम्ही. आई थांब थांब. थांब आई. काय ऐके
ए आई थांब आई सांभाळ बाबा ऐक ए लेकरा बाबा बोल इकडे बोल इकडे बोल इकडे काय बाबा काय बोल इकडे काय बाबा काय तुम्ही बाबा त्या- काय बोलायला हे बघा मी एकदा बॉडी केली ना की तुमचे सगळे पैसे व्याजासकट परत करीन. बॉडी म्हणून कसे पैसे परत देणार आहे बॉडी म्हणून कसे पैसे परत देणार आहे देईल तो सांगतो ना आई आई मी गल्लीवाडी श्री बॉडी बिल्डिंग स्पर्धेत भाग घेतलाय. तो पुरस्कार जिंकणार आहे मी. ऐकलीस काय स्पर्धेचं नाव ऐकलं गल्लीवाडी श्री मग असू दे ना आणि त्याच्या पुरस्काराचं स्वरूप माहितीये काय आहे इकडे इकडे. 12 कोंबड्या आणि 13 डझन अंडी हे घेऊन तू माझे पैसे परत देणार आहेस बाबा मजसी नाही हाव पैशांची. लय मारी ना क्या त्या कोंबड्या आणि अंड्यांसाठी ते तू व्यायाम करतोय 6 महिने झाले चिकन आणि अंडी खेतोय काय काय फरक पडला का त्या शरीरात एक मिनिट माझ्या पोराच्या खाण्यावर जाऊ नका त्याला काय खायचं त्याचं खाऊ दे तुम्ही तुमचं खा ना. आपण 6 महिने खातो काय पडलाय का फरक शरीरात पडलाय फरक. आई आई माझ्या बॉडी मास इंडेक्स मध्ये किती सुधारणा झाली आहे. अगं बाई माझं लेकरू ग बघा बघा माझ्या लेकराच्या इंजेक्शन बॉक्स मध्ये काय सुधारणा झाली आहे ती माझं लेकरू ग माझं शोन माहितीये का बॉडी मास इंडेक्स म्हणजे मी माहितीये बॉडी मास इंडेक्सचा अर्थ माहितीये चांगलंच असेल ना काहीतरी कोणतरी आलंय तू नको टेन्शन मी आहे ना तुझ्या तू लढ तुझा सर, parcel आहे. माझं बाप कोणाचं कोणाचं म्हणजे भावी गल्लीवाडी श्री बॉडी बिल्डर द वन अँड ओनली ओंकार खांडेकरांचं पार्सल आहे सर. काय आणलंय काय म्हणजे सर हे बघा अफगाणचे बदाम आहेत कुवेतचे खजूर आहेत कॅलिफोर्नियाचे पिस्तास आहेत सर आणि हे बघा आणखीन एक आयटम आहे सर ऑस्ट्रेलियाचे सूर्यफुलाच्या बिया असतात ना त्या पण आणल्यात सर. हे सगळं ह्याचं नाही सर बॉडी बिल्डर ओंकार खांडेकर आहेत ना त्यांचं आहे. हसतो मरतुकडे हसतो याचे किती झाले याचे पैसे पैसे ऑलरेडी पेड केलेत कोणी ओंकार खांडेकरांनी. किती 23,300 सर. तुम्हाला फक्त सही करायची आहे. इथे सही करा ना सर हे तुमचं पार्सल हे सगळं याच्यात आहे? हां आणि सर हे तुमचं बिल. ओके थँक्यू थँक्यू हा अगं ऐकलंस का ओंक्याचं ते हे आलंय अफगाणचे बदाम हे आपले कॅलिफोर्नियाचे पिस्ता आणि ते कुवेतचे खजूर आले जा जरा आठ ठेव जा नाही थांब मी मिस ठेवतो राहू दे मिस ठेवतो आई आई बाबा अचानक कसे शांत झाले. बाबा आहेत ना ते तुझे हा पण ते अचानक शांत झाले ना की मन माझं भरून येतं. मला आनंद होतो. अरे बाबू काळजी आहे त्यांना तुझी म्हणून शांत आहेत ते तू काळजी करू नको तू आपला लढ बापू लढ हा सेहत के लिए लढ ए बाबा रे बा जा त्यांना सॉरी म्हण हा आणि त्यांच्या पाया पड हो. काहीच बोललं नाहीत बघ तुला म्हणजे त्यांचा पाठिंबा आहे जा जा शोनी हा जा लेकरा बाबा. माझं लेकरू पाया पड बाबू बाबा सॉरी कापला मी आज इकडे ओंक्या इकडे ये कोण आहात कोण तुम्ही कोणता मुगारता माझ्या मुलावर काय होत नाही, तू चल, मी आहे तुझ्यासोबत. उगारा कोयता, उगारा. आई बाबांनी कोयता काढू काढू माझ्या छातीत धडकू धडकू उभा आडवा कापू कापू इकडे काय करताय हो तुम्ही? काय करताय तुम्ही जीव घ्याल माझ्या लेकराचा नका हो, त्याचा जीव घ्याल हो लेकराचा. ए, बघा इकडे ये. ऐका मा इकडे बस
लेकरा बस तू घाबरू नको, तू बस मी आहे. हे बघा ऐका माझं ऐका एकदा, तुम्ही तुमचा राग शांत करा. तुम्ही कोणी ऐका काय, कोणी ऐका माझं खाल्लं ऐका. ते ठरवलं पाहिजे. ऐका एक मिनिट. हा, याचा दिवस चालू होतो दुपारी 12:30ला आणि हा सूर्यफुलाच्या बिया खातोय. मी उठवेन त्याला. सूर्य थुंकत असेल ह्याच्यावर. मी उठवेन त्याला सकाळी, मी लवकर उठवेन त्याच्या. 850 रुपये लिटर ऑलिव्ह ऑइल. अगं आपल्या घरातलं 5 लिटर 750 रुपये तर महिन्याभराचं, ह्याचा 1 लिटर ऑलिव्ह ऑइल 850 रुपये. मगापासून किती काढते माझ्या लेकराच्या खाण्यावर ना, त्याचं खातोय, तुमचं काय जातंय? तुम्ही तुमचं खा. पण माझं मला खायला देशील तेव्हा ना. काय नाही दिलं आजपर्यंत, सगळं तर दिलंय तुम्हाला खायला. गप गप. हे हा ते पांढरं खातो अंड, उरलेलं पिवळं तुम्हाला खायला घालते. बाबा फक्त पिवळं नाही, काल माझ्या प्रोटीन डाएट मधलं चिकन सुद्धा चकण्यासाठी खाल्लं. लाज वाटते का? लाज? हा, पोराच्या तोंडचं चिकन पळवताना लाज वाटते का? बघ ना, बाप आहे की साप आहे. आई आई चिकन खाऊन खाऊन ना माझे मसल स्ट्रॉंग झाले. झाले बाबू. हो, मला कमालीची ताकद आली आहे. मी तुला अजून खाऊ घालेन. मी काही करू शकतो. मी यांना पण मारू शकतो. काय बोललास? हं? काय बोललास? मी यांना पण मारू शकतो. मरशील आता तू. काय बोललास तू? ओंक्या, हे ओंक्या. नाही चुकून बोललाय, चुकून. मी बोलते चुकून बोलला ना बाबू. नाही, आई. असं नाही बापाला असं नाही चुकून बोलायचं. नाही, खरंच मी यांना नामो हराम होईपर्यंत मारू शकतो. काय काय ऐक नाही, ऐक माझं ऐक. हे, काय काय होईपर्यंत, हं? चुकून काय बोल. होईपर्यंत नामो हराम मो. चुकून बोल. ना आठव नक्की काय. बाबा मला ललकारू नका, मी तुम्हाला धारा तीर्थी पाडेन. तारा तीर्थी. मला मार ना, ये हो ये. नका. मला मारणार ना तू. ये इकडे इकडे बाळ, ये लेकरू आहे हो इकडे. तुमचं. हे बघ, मी ना तुला माझे दोन यात खिशात आहेत. इकडे इकडे मी फक्त तुला पोटाने मारीन. ये इकडे. नका ना, मार. जाऊ त्यांना द्या ना. सांग मी त्यांना चारी मुंड्या चित करू शकतो. मार ना, हे ओंक्या. फक्त बाबा आहेत म्हणून माझा हात थोबाड अडक- बंद ठेव, उंक्या मार. थोबाड बंद ठेव. मार. ओंक्या मार ना. बाबा आहे बघ. नका ना, ऐका ना. ओंक्या मला मार. माझं ऐका ना. बाबा, मी तुमच्या मार ना. मार ना. काय करताय हो? मी हात पण नाही होता. हे खूप होतंय. मलाही लागतंय, कळतंय का? ऐका तुम्ही. ये मार, मला मार. नको ना, मार, काय ओंक्या. करू मी या दोघांचं? ये ना, मार. मार ना. अरे नका ना रे. आई, 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 आई. मी तुला पोटाखाली दाबीन. कळलं? पोटाखाली दाबून मारीन. काय चाललंय तुमचं? मारून टाका माझ्या लेकराला. माझं लेकरू गं. आई, 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 जीव घ्याल माझ्या लेकराचा. आई, आई, उठ आई, बाबू. ये ना. बापरे. 6 महिने झाले व्यायाम करतोय, का आलंय अजून ताकद. माझे मसल स्ट्रॉंग झालेत बोलतोय. येईल ताकद येईल. तुम्ही इतकं त्याला हे नका तुला तर लय मारणार ओंक्या. आई, आई गं. पैसे फक्त माझे बुडू दे, तुला एवढा मारीन ना कुत्र्यासारखा. Omkar, are you ready? ए Yes. तू कोण? मी ओमकारचा पर्सनल ट्रेनर. याची बॉडी बनवायची जबाबदारी तू घेतली. आई, 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 अंगावर आई. हे आलंय ते अंगावर येतं हे. म्हणजे हा ट्रेनर आहे तुझा. हो बाबा. तू ह्याला 25,000 रुपये दिलेस. Excuse me. माझ्या दिसण्यावर जाऊ नका, कळलं का? मला तुझ्या असण्यावर पण जायचं नाहीये. ओंकार यांना सांग, मी यांना पण धूळ चालू शकतो. ओंक्या मला धूळ खायची आहे. ह्याला सांग मला चार. सर नको. माझे बाबा फक्त
पोटाने पण खूप मारतात. बोटाने तर मग मी यांना बोटाने मारू शकतो. सोडा ऐका सोडा सगळे लांबतात सोडा सगळे लांबतात. ऐका ना ऐका सगळे ना लांब. अहो लोक नावं ठेवतील ऐका सोडा ऐका ना असं मग आता कुत्र्यासारखा मार खायला तयार व्हा. चल मार मार चालू कर मार. काय करताय बाबा ते अगं आई काय करताय काय करताय आई आई सांग ना अहो, त्याला. ऐका ना. हे खूप होतंय हो. जरा आवर घाला तुमच्या रागावर. बाबा बाबा नका मारू माझी एकुलते एक सर आहेत बाबा. अहो, बस आता ओंकार गाठ मारली. आता घडी घातली आहे. पुन्हा जर माझ्या मुलाच्या नादी लागलास होडी करेन. ऐकलं तुला? वा 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 एकदम तोडफोड परफॉर्मन्स कल्ला. तुमचा हा परफॉर्मन्स बघून मला एकदम बहुरू बहुरू आलं. छान. प्रसाद दा. जबरदस्त धडाकेबाज परफॉर्मन्स, फार दमदार परफॉर्मन्स होता आणि तिघांचंही फार अफलातून कॉन्ट्रीब्युशन होतं. विराजचं पण कौतुक केलं पाहिजे. तुमच्या तिघांसमोर येऊन एक असं वेगळं कॅरेक्टर प्ले करणं आणि कन्सिस्टंटली वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय आणि हा मंच त्याला ती संधी देतोय. त्यामुळे बरं वाटतंय, खूप वंडरफुल, मजा आली. थँक्यू. मंडळी, कोणतंही नातं हे विश्वासावर टिकून असतं असं म्हणतात. परंतु सतत एकमेकांवर अविश्वास दाखवत तरीही एकत्र राहणारं एकमेव नातं म्हणजे नवरा बायकोचं नातं. या नवरा बायकोच्या नात्याची गंमत तुम्हाला दाखवतात हास्य महारथी समीर चौगुले आणि विनोदाचा धमाका सुभेदारांची विशाखा. बाई बाई मन मोराचा, बाई बाई मन मोराचा, बाई बाई मन मोराचा, कसा पिसारा फुलला. त्या पिसारा फुलवण्यापेक्षा ना जरा पसारा आवरला असतं तर बरं झालं असतं. आवडतो ग आवडतो. घे कॉफी घे. थँक्यू. अरे देवा. वा राशी भविष्याचं काय म्हणते. हे तुझी रास कुठली रे. माझी रस मिथून. ओ मिथून मिथून आलंय. हां मिथून आलंय बघा. मिथून आहे बघ. पुन्हा गाडगे मिळण्यासाठी सई आणि प्रसादच्या पुढ्यात लाळघोटेपणा कमी करा. असं लिहिलंय. ते दे दाखव बरं. मला कुठे लिहिलंय दाखव. एक मिनिट दाखव ना. हे बघ एक लक्षात घे. मिथुन राशीची असतात ना ते सगळे रोमॅन्टिक असतात. मिथुन राशीचे रोमॅन्टिक असतात. हो, खरं आहे. काही आहे काय नाव आहे कसं आहे तर मुळात राशीचं नावच कसं आहे मिथून. इथून तिथून मिथून मिथून एवढंच आठवत. मिथून म्हटलं की डायरेक्ट हेच आठवतं. मिथून शी. तुझी रास काय ग धनुर्वात अशी रास असते. एक मिनिट धनुर्वात. एक मिनिट ते धनुर्वात नाही धनुरास आहे. मुळात धनुराशीच्या बायकांना उत्तम संसार करतात त्यामुळे माहिती, कळलं चल, माहिती आहे, ना. उत्तम असते धनुरास. उत्तम, हा. उत्तम काय एक नाही. मिनिट. उत्तम. हॅलो. उत्तम कर. हॅलो 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 कोण आहे. काय माहिती. राहू दे. तर ठीक आहे, धनुवर. हा, धनु तर राशी. धनु हा. मला असं म्हणायचं की धनुराशीच्या बायका उत्तम संसार करतात. हा. अत्यंत लाघवी असतात थोडेसे अब्सेंट माइंडेड असतात. हे बोल, हे एक बोल. मिनिट हे बोल, हे महत्वाचं आहे. हॅलो हॅलो अरे बोलायचं नाहीये का. हॅलो अच्छा अच्छा कोण वारा. आरामध्ये समीर. हॅलो हॅलो ते काय कोण आहे. काय माहिती कोणतरी ब्लँक कॉल देत आहे. तुला तुला म्हणजे नाही या तेवढं कुत्सित असणार का काय. उचित नाही उचित तुम्ही. कसं? मी सहज मी म्हटलं तुला का नाही असं, बाकी काय म्हणजे नाही. तुला का म्हणजे अगे सहज म्हटलं यार मी. काय सहज. थांब थांब मी बघतो थांब. अं? ब्लँक कॉल्स मी बघतो. हा बघ
बघ कोणाचा फोन आहे. ऐक ना, फोन स्पीकरवर टाक जरा मला बघू दे. हॅलो. हॅलो, आय लव्ह यू. हॅलो, आय लव्ह यू. बाकी कैसे? ए काय ऐकलंस आत्ता फोनवर? एक कोणी आता आय लव्ह यू म्हटलं? मला नाही माहिती विषय. एक मिनिट, शानपणा करू नकोस. ही कोण बाई यायची तुला आय लव्ह यू म्हणते? मला नाही माहिती विषय. खोटं बोलू नकोस हं, समीर. मी दोनदा फोन उचलला तर ती बाई काही बोलली नाही. तू हॅलो म्हणता क्षणी लगेच बांध फुटला. कोण आहे बाई? अगं विशू ते रॉंग नंबर असणार, मला नाही माहिती. हा रॉंग नंबर नव्हता समीर. समीर हा रॉंग नंबर नव्हता. कोण आहे विशू योर. कोण आहे ती बाई? विशू तू कोण? समीर ती बाई कोण आहे? अगं कोण कशाला मला आय लव्ह यू म्हणेल? मग कोणी फोन केला मला होता? कोणी आजपर्यंत आय लव्ह यू म्हटलंय का विशू? 8 वर्ष आपल्या लग्नाला झाले, एकदा तरी तू आय लव्ह यू म्हटलंस का? अगं क्रॉस कनेक्शन लागलं असेल. क्रॉस कोणी नाही- कनेक्शन नाहीये हे. ती बाई तुला म्हटली आय लव्ह यू. मला नाही म्हटलं. तरी मला संशय होताच, वाटलंच होतं मला. तरीच दर शनिवारी तू घट्ट घट्ट टी शर्ट का घालतोस? घालतोस की नाही? घालतोस की नाही? ऑफिसला का घालायला लागलायस? कॅज्युअल ऑफिसला वेअर असतं, नाही. त्यामुळे टी शर्ट जीन्स आज चालतं. आज मी तुला रेड हँड पकडलाय. काय रेड? हे रेड हँड आहे. हो. हे रेड हँड म्हणजे काय? मी दुसऱ्या बाईच्या मिठीत आहे आणि तू बेडरूमचा दरवाजा उघडला, त्याला रेड हँड म्हणतात. अच्छा, म्हणजे दुसऱ्या बाईच्या मिठीत जायचंय तर तुला? नाही. ती इच्छा आहे तुझी? माझ्याकडे बघती इच्छा आहे तुझी? अगं विशू तू उगीच मी दुसऱ्या बाईच्या मिठीत. ए, ए, ए. हसतोस काय? हसतोस काय? दुसऱ्या बाईच्या मिठीत जायचं तुला? शांत, तू अंगावर येऊ नकोस. हा? तू अंगावर येऊ. मला दुसऱ्या बाईच्या विशू दुसऱ्या बाईच्या मिठीत विशू, जायचं? मी असं वागेन विशू? असं वागेन विशू? हो. मी असं वागेन? हो. विशू मी साधा मनुष्य तू आहे काही गं. साधा नाहीये, तू काही प्रामाणिक नाहीये. एक नंबरचा बाहेर ख्याली माणूस आहेस तू. तुझ्या डोक्यात ना सतत एक बाई असते, तुझ्या हृदयात बाई आहे, तुझ्या डोळ्यात बाई आहे, तुझ्या जिभेवर सतत बाई 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 असते. नाही 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 विशू, नाही. बाई असते समीर. खोटं, मी असं काय बाई बाई केलंय? सांग मला, काय बाई बाई केलंय? आता ऐकलं ना मी, काय? आता ऐकलं मी. कॉफी द्यायला आले तेव्हा तू गाणं म्हणत होतास, बाई बाई मन मोराचा पिसारा फुलला. बाई का? अरे सहज गाणं म्हणत होतो. बाईचं गाणं का? विशू मी बाई बाई नंतर मोरा पण म्हटलंय, तो पुल्लिंग आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मी म्हटलंय मोरा. एक मिनिट, मन मोराचा पिसारा पुल्लिंगी आहे, त्याकडे दुर्लक्ष केलंस तू. फुलाला हे सुद्धा पुल्लिंगी आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. म्हणजे 3 पुल्लिंगी आणि 2 बाई बाई स्त्रीलिंगी. मोठा कोण आहे मला सांग? एक मिनिट. हा ना. हे बघ, मुद्दा पुल्लिंगी स्त्रीलिंगीचा नाहीच आहे. मुळात तू बाईवरचं गाणं का म्हणतोस? पुरुषाचं गाणं नाही गातायत? अगं पण पुरुषाचं गाणं नाहीच. आता पुरुष पुरुष मन सिंहाचा कसा आयाळ फुलला, असं गाणंच नाही आहे विशू. हा, गाणं आहे का मला सांग? तू सिंह ना जंगलाचा राजा असतो. तू तर बाथरूमचा पण राजा नाहीये. ए आवाज खाली. Enough. You're crossing your limit, Vishu. You're crossing your limit. You're talking to your husband right now. ओरड तू मलाच ओरड. ओरड रे, ओरडा. नाही, विशू. ओरडा. नाही, ओरडा. मला हे झालं नाही, म्हणून ओरडा, विशू. ओरडा, तुम्ही ओरडा. विशू, नाही. बायको म्हणजे तुमच्यासाठी पंचिंग बॅग असते ना. ओरड, ओरड. नाही, विशू, ओरड, असं नाही, बाबा, विशू. This ओरड. is- नाही, तुम्ही बाहेर खालीपणे वागायचं आणि नंतर बायकाच बरंच ओरडायचं. नाही. असेच येते तुम्ही पुरुष. तुमच्यासाठी किती काही करा. नाही, विशू, का नको. रे का? विशू, नको. का असं वागलाय समीर का? विशू नाही, विशू ऐक. का असं वागतोय समीर का? विशू विशू हे असं ए मी विशू. कुठे कमी पडले समीर? विशू कोण म्हणतंय तू कमी पडलीस? विशू मी सांगतो तू प्रमाणापेक्षा जास्तच पडली आहेस. या क्षणी तुला विनोद सुचतोय. मस्करी या करते. क्षणी तुला विनोद सुचतोय. नाही, विशू, नाही. तू बस. नाही, तुझं प्रेमच नाहीये माझ्यावर. नाही, बरी. तुझं प्रेमच नाहीये माझ्यावर. तुझं कधीच माझ्यावर प्रेम नव्हतं समीर. आय नो इट. कम अगेन. का आता काय म्हणालीस तू? तुझं माझ्यावर प्रेम कधीच नव्हतं, नाहीये, नसणार आहे. कुठं आहेस तू?
समीर कोण आहे ही बाई कोण आहे? कोण आहे ही बाई जी तुला आय लव्ह यू म्हणते कोणी समीर नाही बोल कोणी नाही आहे माझा विश्वास ठेव. तू कुणालाही विचार नाही. तू विचार कुणाला एक मिनिट तो आवाज ना खूप ओळखीचा वाटतो. हॅलो कुठला आवाज आहे हा नाही, विषय तसं- आय लव्ह एक मिनिट समोरची बबिता भाभी कविता बाबी माहेरी सुरतला गेली आहे, तिकडे रेंज पण नाहीये. तुला काय माहिती हे तुला काय माहिती ती सुरतला गेली गावी हे तुला काय माहिती आज सगळ्या बायकांच्या खबऱ्या तुला बरोबर माहिती नाही, रे विशू, एक मिनिट तुझा फोन दे तुझा फोन दे फोन जाते का टाळक्यात फोन दे तुझा फोन दे सगळ्यापासून फोन मला मिळतच नाहीये विषय इथे खूप शोधलं खिशात मला- खिशात हात घाल फोन दे हा फोन आहे ह्याला फोन म्हणतात. मग काय रॅकेट म्हणतात? हा टेबल टेनिसचं रॅकेट आहे तू तर बहुत मारी ना मजा- टांगा. एक मिनिट हे काय हे कुठले ग्रुप्स आहेत हा हे काय हे जस्ट सजेशन. सुहानी राते हा हे काय आहे हे काय चावट गप्पा हा हे काय आहे हे अंतरीच्या कळा हा जरा साहित्यिक ग्रुप दिसतोय एक मिनिट हे काय व्हिडिओ आहे ते हे काय व्हिडिओ आहेत हे 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 कसे हे ग्रुपचे सजेशन्स काय तुझ्या मोबाईलवर काय आहेत मला नाही माहिती विषय. साळसूतपणाचा आ वाढू नको साळींदर तुझे काटे टोचतायत माझ्या आयुष्याला मला या घरात एक क्षण राहायचं नाही विशू, खूप- नाही मी निघाले विशू दार तिकडे आहे ना. बॅग घ्यायला जातील बॅग घ्यायला जा. लाज वाटते तुला नाही विशू थांब. हा? आजी जाऊन एक निनावी फोन मुळे तू इतका राडा घातलास विशू. कोण ही ती- माझी आय जान. लव्ह यू म्हणणारी बाई कोण आहे मेरे जानू मेरे- हात बाजू हा आता कसा अगदी जीव चाललाय हा? नाही, मी सहज- नाही निघे ना फोन उचल स्पीकरवर टाक स्पीकरवर टाक हॅलो Hello. I love you. I love you. हा कोण आहे नाही हा कोण आहे ज्याने जो तुला आय लव्ह यू म्हणालाय तो कोण आहे? नाही इतक्या वर्षांनी तो नसणार ए! नाही म्हणजे हे इकडे बघ. नाही आता काय बोललीस? नाही इतक्या वर्षांनी तो नसणार म्हणजे कोण आहे? नाही मग कोणीच नाहीये हा? कोणीच कोणीच नाहीये? नाही कोणीच रंग का उडालाय चेहऱ्याचा? नाही मग कुठे हा? काहीच नाहीये तुझा मोबाईल दे. वाटेल ते बोलतोस तू का माझ्यावर संशय नाही. संशय घेतलास तू माझा मोबाईल घेतलास हा? आता तुझा संशय आलाय मला तू मोबाईल मी दे. त्यातली नाहीच आहे पण रंग उडालाय रंग उडायचा कसा खरी आहेस ना? मी खरीच आहे. मोबाईल दे. मी देणारच आहे मग दे. मी देते एवढं काय ते दे. कर नाही तर डर कशाला हे घे, बाहेर मोबाईल. पहाड के नीचे ए बावळट, घे, घे, हम्म. घे. अजूनही वेळ आहे कबूल कर. कबूल काय करायचं मी काही केलेलंच नाहीये तर संबंधच येत नाही ना कोड सांग हा कोड सांग. घे 1 2 3 4 शोध काही नाहीच आहे तर काय मिळणार आहे आता तुला? तुझे व्हॉट्सअपचे मेसेज बघतो हा, हा बघ, बघ. विशू कुणाबरोबर चॅट करतेस तू बाबू इस्त्रीवाला शी! अरे शी विशू शी काय बाबू इस्त्रीवाला किती दिवस सुरू आहे काय हे तुमचं प्रकरण किती दिवस सुरू आहे वॉन्ट अन आन्सर. अरे बावळट 3 वर्ष झाली घरी येतोय तो ए बावळट ए 3 वर्ष मी तिकडे मारतो ऑफिस मध्ये आणि तो 3 वर्ष तिकडे त्याच्याबरोबर काय? ए बावळट ए इस्त्रीवाला आहे तो रोज दारात येतो कपडे घ्यायला लक्षात येते का हा तू असतोस त्यावेळेस घरात कळते का तुला इस्त्रीवाला आहे तो त्याला मेसेज त्याचा वाच ना वाच त्याचा मेसेज वाच आता तू संपलीस. हा, वाच 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 हाँ, मेरी 3 साड़ी और हेंके 3 शर्ट प्रेस को दिए जल्दी दे दो. काय आहे विशो माझ्या मागे हे करतेस तू? काय हे म्हणजे काय ही क्लिअरली कुणालाही तो विचार काय? तुमचं काय? लफडं आहे, हे clear आहे. एक मिनिट इस्त्री के कपडे ह्याच्यात काय आहे? याच्यात काय लफड आहे इनके हेनके याच्यात काय लफड चाल आहे? मा. ए काय याच्यात कोड लँग्वेज आहे कोड लँग्वेज कुठली कोड लँग्वेज इस्त्रीच्या कपड्याच्या मी असं आहे मागे बावळट मला काय कळत नाही का
आहे त्या घडीमध्ये काय आय लव्ह ची पोस्ट पाठवते मी मूर्खा. बस कैक वेळा बोलतोस तू. बस का- बस मला आत्ताच्या आत्ता डिवोर्स हवाय. आर यू सिरियस? मला आत्ताच्या आत्ता डिवोर्स हवाय. तू जे बोलतोयस ते कळते मला तुला? आत्ताच्या आत्ता डिवोर्स हवाय. दिला. सॉरी नकोय मला डिवोर्स हवाय. ऐक ना, कानात काय तेल ओतलंयस? हा, मी काय म्हटलं? दिला. उद्या सकाळी घटस्फोटाचे कागदपत्र तयार असतील. दिला. काय म्हणजे काय म्हणजे चल भाग. ए ए ए कोर्टात ना काहीतरी आरोप लागतात, काहीतरी मुद्दे घालतात त्याच्यात, कळलं ना? जेव्हा केस स्टँड करते ना तेव्हा त्याला मुद्दे लागतात, काहीतरी ठोस पुरावे लागतात. हे नुसते एक्सप्रेशन वर जिंकता येत नाही. अरे मला माहितीये. हा, गप्प बस. आज तुझं कळलं रे खरं गप्प स्वरूप. बस. फोन उचल तुझाच आहे. नाही तू उचल. उचल ना. नाही उचल ना, मला बघायचंय. तू मोठी शहाणी उचल ना तू. नाही तू उचल ना. स्पीकरवर टाक. तेच करतोय. हॅलो, आय लव्ह यू. का? I love you. आई लव यू. I love you. ऐसे रोमांटिक बातें करने के लिए और अपना हम सफ़र ढूंढने के लिए बस टाइप कीजिए हम सफ़र और भेज दीजिए 5252 पर. आपके सपनों का राजकुमार. और आपके सपनों की मलिका बस अब एक SMS की दूरी पर. टाइप करो हम सफर और भेज दो 5252 पर. खिचडी टाकते पटकन, खाशील? विशू मटार सोलून द्यायचे होते ना. नाही नको 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 राजा तू. अगं, खरंच. नको नको अगं, नाही, नाही, नको. गीता, अगं, मी खरंच- काम नको. वा 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 वा, खूप भारी संशय कल्लोळा. मला फार मज्जा आली. तुमच्या रिॲक्शन्स आणि टायमिंगसाठी या आणखी विशेष टाळ्या. लईच खास. मस्त. सई काय म्हणशील? धुआंधार परफॉर्मन्स होता. फार मजा आली. मला असं वाटतं की ही अविभाज्य जोडी आहे आणि यू कम्प्लीट इच अदर, आणि याचा प्रत्येक वेळेला येतो. आणि तुम्ही दोघे एकत्र स्टेजवर आला की इट इज अ डिलाईट. प्रसादा. वा वा, बहारदार. फार मजा आली. एका आईच्या पोटी जन्मलेली 2 मुलं असतात ना, तसे एका विनोदाच्या पोटी जन्माला आलेले तुम्ही 2 कलाकार. वा 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 वा. क्या बात आहे यार, फॅन्टॅस्टिक. अफलातून गिव्ह अँड टेक. खूप नशिबाने असे को ॲक्टर्स मिळतात एकमेकांना, आणि भाग्यवान आहात तुम्ही दोघं सुद्धा. वा वा. वा वा वा. बहुत खूप. मंडळी, आता इथे भरणार आहे एका जाम भारी राजाचा दरबार. आणि हा दरबार तुम्हाला दाखवतायत विनोदाचा स्लॅपस्टिक गडी, कांबळ्यांचा पॅडी, डायलॉगचा अलग रिदम अरुण कदम आणि खानदेश सपूत श्याम राजपूत. बाबा हजम होशियार वसाडपूर राज्याचे महाराज महाराज कर्णपटल सिंग येत आहेत हो. महाराज कर्णपटल सिंग यांचा विजय असो. फालतू घरी चालले बसा ते राहिलो आले ना. गर्दी क्राऊडचा फील दिला. हाईक रे कोण कुत्रा हाईक रे. कशाला क्राऊडचा फील करतात. अरे ते कर्ण पटेल बोलता बोलता तुझा गला फाटेल.
माझा कर्ण फुटल आणि ही गल्यान तुझी गोटी ते पचकन बाहेर पडेल. हल्ली बरं हातगिरी करते प्रधानजी. तुम्ही हाडू न जरा दस्त झालं नाही ते गचका नाटक येऊन पचकन जाईन ना वर मी हाडू जरा. हा हाच नाही थोडं जायला म्हणजे प्रधानजी काय बकर खत आहे. बखर खाते ना हा शब्द पैदा व्हायचा अजून काय खबर बात असं आहे ते. असं त्यातलं वसर जिकडे तिकडे लॉजिकल नको ना रे बघू. नको कुठेतरी लॉजिक लाव. तुला एकूण कळलंय ना काही बोलायचं. बोलून टाक सांगून टाक. महाराज हॅलो महाराज सेनापती पदाची नियुक्ती केली पाहिजे. जायला काही बोलतोस. म्हणजे सेनापती पदाची भरती आहे आपल्या. मग हाय मग पण ये वसारा आपल्याकडे जो सेनापती वाटता तो कुठे गेला आहे. तो शत्रू सैन्याला जाऊन मिळालेला आहे. होय बोलतो. हो ते जाय तिकडे सेनापती पदाच्या काय बुवा. काही नाही. अरे ऑडिशन घेऊन टाकायचा. ऑडिशन नाही हो मुलाखत असते. नाही ऑडिशनच घ्यायला लागणार. ऑडिशनच मुलाखत मध्ये कसं आहे म्हणजे तो काय बोलतो त्याचं पाठांतर आहे का आवरच कळतं. पण ऑडिशन मध्ये रिॲक्शन कळते. असं रिॲक्शन कळते ना रे बाळा. बरं कळलं मला. हा आता या वसाऱ्याची मुलाखतच झाली त्याच्यामुळे याला काही पाहिजे. बाप आता का जीव देऊन टाकावा बाबा. ठीक आहे मी ऑडिशन देतो. हा देऊन टाक. मी सेनापती पदाची ऑडिशन देतो. सेनापती पदासाठी मी इच्छुक आहे बा. काय बोलतोय. हो. मी काय बोलतो भाला हा दुसरा बरा ऑप्शन नाही आहे काय रे. तुमच्या सोबत काम करायला कोणीच तयार नाहीये. नाही म्हणून मी म्हणजे मग आधार कार्ड तुम्ही होणार. नाही महाराज माझा ऐका ना. काय? म्हणजे मला पण दुसरा काय ऑप्शन नाही आहे. मी पण सेनापती पदासाठी मी इच्छुक आहे. मला बनवा सेनापती. अरे असं बोलतो मग तुम्ही व्हा. हो महाराज काही झालं? तुम्ही काय डबल ढोलकी आहे का हो? आता तुम्ही मला बोलले ना की मी होतो म्हणून मला बनवा बा. नाही महाराजांनी सांगितलं की मी सेनापती. बघा आपल्याकडे परीक्षा आम्ही काही घेणार लेखी माना काही जमत नाही. सगळं प्रॅक्टिकल करायला लागेल. इकडे तलवारबाजीची तुमची परीक्षा होईल. ज्याच्यामध्ये जो जिंकल तो सेनापती चालेल. हा चला तलवारबाजी सुरू किया जाय. महाराज काय थोड्या वेळासाठी मला तुमची तलवार द्या ना. नाही रे नाही असं मी नाही देऊ शकत. हे मी देईन तुला. पण तू मला त्याच्याबद्दल काहीतरी देशील तर. मी हा भाला देतो ना तुम्हाला. हा अरे थँक्यू भाला देतो म्हणा. हा घ्या भाला आणि आपल्या जागी उभे राहा. परदान्या ये अरे वसारे लोक काही चाकूला धार काढता वा. अरे इकडे भाजी गेली असे करतात. मग रे कसं तुम्ही सेनापती बोल. माझ्या राजाचं असं नाही रे. त्याला प्रॉपर तलवारबाजी आयली पाहिजे ना रे. तिच्या हातला काय चाललं तुमचं मला तेच कळत नाही. माझी तलवार द्या. हे घ्या. अशी देतात वसारे महाराजांना अशी देतात. मूठ हा घ्या ही पण घ्या. हा कमाल अरे बाप भलती भारी तलवारबाजी केली बा तुम्ही. अरे बाप डोळ्याचा पारणं फिटलं. मला ना सेनापती पदासाठी एकच माणूस लायक दिसतो. कोण आहे कोण. महाराज दस्तूर खुद्द आपण. तुम्ही स्वतः सेनापती पदासाठी लायक आहात. अरे बाप शिपुर्ट्या तू चोर आहे चोर. मी कसं काय चोर आहे. अरे तू माझ्या तोंडचे वाक्य चोरून महाराज अरे बाप मला सेनापती दिसतोय. अरे बाप काय डोळे सेनापतीचे डोळे. एकदम सेनापती दिसतो. तिकडे बघा सेनापती. इकडे बघा इकडे सेनापती. उलटे वा मागून पण सेनापती दिसतो. तुम्ही हो की नाही शिपुर्ट्या. एकदम करेक्ट तुम्ही दिसता. एक मिनिट पण मी काय बोलतो. अरे मी सेनापती जाईलो
मग महाराज कोण होईल? ते महाराज बिराज आहे ना ते मी बनतो ना महाराज, त्याचं काही टेन्शन नाही. पण तुमच्यासाठी म्हणजे तुमच्यासाठी ना मी माझ्या पदाचा त्याग करेन. मी प्रधान आहे, मी पण तुमच्यासाठी खूप मोठा त्याग करणार. हे प्रधानाचे एवढं मोठं पद आहे ना, त्याला मी लात मारणार. आणि महाराजाचे जे फालतू पद आहे, एकदम फालतू, ते मी स्वीकारणार. का? कारण तुम्ही सेनापती झाले पाहिजे. नाही ठरलं आता मी महाराज. आता कोणी काही बोलायचं नाही, मला काय ऐकू येत नाही. मी महाराज झालेलो आहे. ऐकूत नको तुम्ही माझं ऐका. बघा आता माझं नीट लक्ष देऊ नका. हे बघा, प्रधान जर महाराज झाला सांगा, तर शिपाईच राहणार ना. पण एखादा शिपाई जर महाराज झाला तर प्रजा काय म्हणेल? प्रजा म्हणेल हा राजा किती उदार मनाचा आहे, किती मोठ्या मनाचा आहे. त्याने एका साध्या शिपायाला महाराज बनवला. महाराज राज्यभरात तुमचा जय जयकार होईल, तुमचा जय जयकार. हा ते राज्य भरेल, जयकार होईल. अरे तू महाराज ये महाराज जाईल. हा म्हणजे सेनापती. तू प्रधान जाईल. पण थोडस प्रॉब्लेम वाटतंय रे काहीतरी. काय म्हणजे आता शिपाई कोण? महाराज. मी त्याच्यामुळेच म्हणतो ना, त्याला नका बनवू तुम्ही महाराज. मी आहे ना, मी आहे. अरे तू हायस ना, मला माहिती आहे. तू हाय, मला माहिती आहे. मी आहे. तू हाय, तू शिपाई. मी शिपाई. महाराज नाही तो, आता तो सेनापती. तिथं सिंहासनावर कशाला बसला रे? तो सेनापती आहे. म्हणजे मी तिकडे नाही. आता तो माझ्या अंडर मध्ये मला शिकाडतो का? तो फालतू गप्पा करतो. म्हणजे थोडक्यात कसं, म्हणजे यो महाराज आहे. महाराज याच्या अंडर तू आहेस. प्रधान मी अंडर आहे ना. तू याच्या अंडर आहे आणि प्रधानाच्या अंडर मी आहे. अरे पण माझ्या अंडर कोणतरी पाहिजे ना रे. नाही राहतो नाही, माझ्या अंडर कोणतरी पाहिजे. मला पाहिजे. तू एक काम कर बस. तू हो शिपाई म्हणजे माझ्या अंडर होशील. तू शिपाई. आरोडी बिडून. अरे वसरे प्रयत्न तर करशील आयुष्यात, कधीतरी प्रयत्न कर. करतो. आरुले दे तुम्ही पण ते आरुले. बदा 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 काय बापसाचा ढोल वाजवतो. अशी आरुली देतात. मग कशी देतात? सांगलं तुम्हाला सांगायला लागतं रे. आरुली नाही मला तशी दे. कशी देतात? कशी बघ नीट. हा वसाडपूरचे महाराज येत आहेत. हो वाह बहुत खूप. महाराज खुश झाले. हा घे माझा फेटा तुला. तुझा फेटा काढून दे. काढून टाकतो. हा माझा फेटा घे. बघ वसर्या, बघ मी जिंकलो, तू हरला. अरे मी निश्चय हारुली दिली. महाराजांना कौरी आवरली. डायरेक्ट फेटा म्हणा दिला. तुम्ही भारी भारी भारी. आता शिपुरुड्या झाला तू. बाप तुझ्यासारखा शिपाई ना होणच नाही. एकदम भारी. आता सगळं क्लिअर आहे. एकदम क्लिअर. म्हणजे थोडक्यात कसं आहे, म्हणजे यो महाराज जायला, तू प्रधान जायला, मी शिपाई झाला. पण काहीतरी चुकले. म्हणजे थोडक्यात सांगतो, म्हणजे 7 मिनिटाच्या आधी मी महाराज होतो. मग मी सेनापती जायलो. मग मी डायरेक्ट शिपाई जाईल. म्हणजे 7 मिनिटात आवरच सगळं घरले. अहो एका पहाटे सरकार बदलतं, तुम्ही 7 मिनिटांचे काय घेऊन बसले? नाही आवरी फालतूगिरी म्हणा नाही चालणार. अजिबात म्हणा आवरी फालतूगिरी नाही चालणार. ए मांज म्हणा राजा द्या. काय महाराज आहे मी महाराज. जास्त शहाणपणा करायचं नाही. प्रधानजी याला दरबारात हाकून लावा. राज्यात बेदखल करा. नाही तो दिसला नाही पाहिजे आता इथे. चल आलो कुठला. आता निघतोस का तलवार फेकून? महाराज प्रधान्या दलिंदार मी महाराजा. प्रधाना शहाणपणा नाही करायचा. मी महाराज आहे. प्रधाना मी महाराज आहे. मी महाराज आहे. वा 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 वा, मस्त कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही खूप छान परफॉर्म केलं. मस्त. हास्यरसिक साई. अरुणदा
काही कॉन्सेप्ट जर तुम्ही नसाल तर त्या जन्माला पण येऊ शकत नाहीत आणि हे कॅरेक्टर तुम्हीच करू शकला असता आणि तुम्ही ते बखूबी केलं. पॅडीदा मस्त, शेवटची रिॲक्शन अप्रतिम होती आणि आरोळी पण सुरुवातीची फार इंटरेस्टिंग होती. श्यामदादा मस्त दिसतोयस आणि फार मजा आली. तुझी ही साथ खूप मोलाची होती. मस्त. थँक्यू सो मच. मंडळी, आज या हास्यरजनीमध्ये वेळ झाली आहे निरोपाची, परंतु ही चमचमत्या विनोदांची झगमगती रात्र घेऊन आम्ही पुन्हा उद्या तुमच्या भेटीला येणार आहोत. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार.